कच्च्या केळीची ही एकदा रेसिपी बनवली ना तर तुम्ही नक्कीच सारखी सारखी बनवाल अशी ही रेसिपी आहे। एकदम साधी सोपी ही रेसिपी आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला पहिल्यांदा केळीची साल काढून घ्यायची आहे। केळीचं देठ काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्याप्रमाणे आपल्याला असे काप पाडून घ्यायचे आहेत सुरीने, म्हणजे केळीची साल एकदम व्यवस्थित निघली जाते। केळीची साल काढण्याआधी तुम्ही तुमच्या हाताला तेल लावून घ्या। तेल लावल्यामुळे काय होतं, जो केळीतून निघणारा चीक आहे त्याच्यामुळे हात तुमचे काळे पडणार नाहीत। इथं मी कट करताना हाताला तेल लावलं नव्हतं, त्यामुळे माझी बोट नंतर थोडीशी काळपट झाली, त्यामुळे तुम्ही नक्की तेल लावा। आता अशाच पद्धतीनं मी बाकीचेही केळी आहेत त्याची साल काढून घेते आणि केळीची साल काढल्याबरोबर ती केळी पाण्यामध्ये ठेवायची आहे, म्हणजे ते काळे पडणार नाहीत। आता हे जे केळी आपण सोलून घेतले आहेत त्याचे आपल्याला काप पाडून घ्यायचे आहेत। सुरीच्या साहाय्यानेही तुम्ही ह्याचे काप करू शकता। अशा पद्धतीने काप पाडायचे आहेत। चाकूच्या साहाय्याने माझे काप बनवताना थोडेसे जाडसरच झाले, मग मी नंतर खिसणीच्या साहाय्याने काप पाडून घेतले। हे थोडे जाडजाडच होत होते। ही चिप्सची खिसणी असती, त्याने मी काप पाडून घेतले, तर ते एकदम पातळ झाले, खूप छान झाले होते काप। तुम्हाला ज्या पद्धतीने बरे वाटतील त्या पद्धतीने तुम्ही हे काप पाडू शकता। मी तो दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत। फक्त चाकूने व्यवस्थित कापता नाही आलं तर थोडेसे जाडसर पडतात। तुम्ही बघू शकताय अशी काळपट अशी थोडी नख झालेली आहेत केळीच्या चिकामुळे। आता ही केळीची काप आहेत, त्यांना आपण जे काही मसाले आहेत ते लावून घेऊया। इथं मीठ टाकत आहे चवीनुसार, कांदा लसूण मसाला टाकला आहे, अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा धने जिरे पूड लावली आहे त्याला। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता। माझ्याकडे कांदा लसूण मसाला असल्यामुळे मी तो टाकला आहे। आता ह्या केळींना असंच मसाला लावून 10 मिनिटांसाठी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। केळीचे काप व्यवस्थित मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण वरती जे कोटिंग पाहिजे ते बनवून घेऊया। कोटिंगसाठी इथं मी 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा बेसन आणि 2 चमचे रवा घेतला आहे। आता या कोटिंगला खूप छान अशी चव येण्यासाठी 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि धने जिरे पूड इथं मी टाकली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथं मी मिक्स करताना थोडासा गरम मसालाही टाकला होता, पण ती क्लिप इथं मिस झाली आहे। आता हे वरचं कोटिंग बनून तयार आहे। आता त्याच्यामध्ये जे आपण काप व्यवस्थित मॅरिनेट करून घेतले आहे ते व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने काप पिठामध्ये टाकायचे आहेत आणि फक्त हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। तिखट मीठ सर्व लावल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये हे व्यवस्थित कोट होऊन जातं। अशा पद्धतीने सर्व काप आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। आता हे काप आपल्याला तव्यावरती भाजायचे आहेत, आपण डीप फ्राय करणार नाहीये। अगदी 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहे। तुम्ही कोणताही तवा वापरू शकता, नॉनस्टिकचा किंवा साध्या तव्यावरतीही हे काप व्यवस्थित भाजले जातात आणि डीप फ्रायही ह्यांना तुम्ही करू शकता। आता तव्यावरती आपल्याला हे काप पसरवून ठेवायचे आहेत आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरती आरामात एकदम भाजल्यामुळे ते कुरकुरीत होतात। जास्त फास्ट गॅसवरती तुम्ही हे काप भाजू नका, नाहीतर ते करपले जातील। आता एका साइडने हे काप व्यवस्थित भाजले गेले आहेत। हे काप मी आता पलटवून घेते। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे।
हे काप भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागतात, कारण आपण स्लो गॅसवरती हे भाजतोय. आता हे केळीचे काप दोन्ही साईडने व्यवस्थित भाजले गेले आहेत. हे आपण काढून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने मी बाकीचेही काप भाजून घेते. अगदी कमी तेलकट आणि खायला खूप टेस्टी होणारे कुरकुरीत असे हे केळीचे काप तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजेच मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.